107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही. ज्ञान म्हणजे योग्य विचार, ज्ञान म्हणजे योग्य दिशा आणि ज्ञान म्हणजे भविष्य घडवण्याची ताकद. याच विचारातून जन्म झाला नवयुगाची ज्ञानमाला या ज्ञानदायी कार्यक्रमाचा. चला या प्रेरणादायी प्रवासातील काही क्षण पुन्हा अनुभवूया. म्हणजे आम्ही जे चित्रपटांमधून बघितलंय तितकंच आहे की त्यापेक्षा अधिक काही वेगळं आहे? नेमकं काय आहे फॉरेन्सिक सायन्स? फॉरेन्सिक सायन्स म्हणजे ज्याला न्याय सहाय्यक शास्त्र किंवा न्याय सहाय्यक विज्ञान असं म्हटलं जातं. या फॉरेन्सिक्सचा रोलच हा आहे की न्याय प्रदान करण्यासाठी जे काही शास्त्राची मदत लागेल, सायन्सची मदत लागेल ती पुरवणं, जेणेकरून तुम्हाला न्याय योग्यपणे देता येईल. अच्छा. तर क्राईम सीन पासून कोर्टापर्यंत फॉरेन्सिक्सचा रोल असतो. अच्छा. की क्राईम जिथे घडलाय मग तिथे काय पुरावे आहेत ते पुरावे शोधण्यापासून त्या पुराव्यांचा एखाद्या गुन्हेगाराशी संबंध जोडणं. मित्रो, आज आपण ऐकणार आहोत व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देत आहेत विवेक साधले. एक मार्केट रिसर्च ही कॉन्सेप्ट आहे की मी जो कुठचा व्यवसाय करतोय त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे बघणं अतिशय गरजेचं असतं. आता ते कसं मिळू शकेल तुम्हाला? एकतर जे हाच व्यवसाय करत आहेत, जे मोठे झालेले आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता किंवा याच्यामध्ये तज्ज्ञ लोक असतात जे तुम्हाला रिपोर्ट देऊ शकतात. विविध क्षेत्रातील यशस्वी तज्ज्ञ, त्यांचा अनुभव, त्यांचे विचार आणि नव्या पिढीसाठी मार्गदर्शन हे सर्व एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न म्हणजे नवयुगाची ज्ञानमाला. गेल्या 10 वर्षात साखळीच्या एकेका कडीप्रमाणे जोडलेल्या यशस्वी मराठी व्यक्तींच्या मुळेच हे शक्य होत आहे. इमोशनल इंटेलिजन्स, पोष कायदा यासारख्या वेगळ्या पण अतिशय महत्त्वाच्या विषयांवर देखील तज्ज्ञांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. ज्या ज्या गोष्टीचा महिलेच्या मानसिक स्थितीवरती परिणाम होतो, ज्या ज्या गोष्टीचा महिलेच्या कामावरती परिणाम होऊ शकतो, अशा प्रत्येक घटना या कायद्यामधली तपासणी करताना धरल्या जातात, तपासल्या जातात आणि ती जर त्या मानसिक स्थिती होण्यासाठी कारणीभूत गोष्ट असेल तर त्याबद्दल करणाऱ्याला दोषी सुद्धा धरलं जातं. खरं तर कायद्याची व्याप्ती आणि कायद्यामध्ये दिलेल्या व्याख्या खूप स्पष्ट आहेत. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये आज आपण चर्चा करत आहोत ॲडव्होकेट सायली गानू दाबके यांच्यासोबत. पण सहकार्याचं तत्व कसं जपल्या गेलं तर कंपनीमध्ये आपण जर म्हटलं तर ज्या व्यक्तीचे 51% किंवा जास्त शेअर असतील त्याचा निर्णय अंतिम असतो. पण इथे तसं नाही आहे. इथे त्या प्रत्येक सभासदाचे शेअर होल्डिंग कोणाची 1% असेल, कोणाची 0.1 असेल, कोणाची 5% असेल, तरी त्याला एकच मत देण्याचा अधिकार आहे. म्हणजे सहकाराचं मूळ तत्व बाजूला न सारता या संस्था पुढे जाऊन एका वेगळ्या स्वरूपात निर्माण करण्यात आल्या. त्याला आपण शेतकरी उत्पादक कंपनी असं आता म्हणतोय. जलसंचयन, पाणी वाटप व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर महेश पाठक आणि अनघा पाठक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या क्षेत्रात असलेल्या संधी त्यांनी उलगडून दाखवल्या. या आणि अशा अनेक विषयांना हात घालत नवयुगाची ज्ञानमाला विस्तारत आहे. दुसरा बदल जो आहे तो तुम्ही तुमच्या वाहनावर कंट्रोल कसा ठेवता. मग त्याच्यात तुमच्या ड्रायव्हरचं बिहेवियर कसं आहे, तुमची गाडी कुठे कुठे थांबते, किती वेळ थांबते, कशा पद्धतीने तो ड्रायव्हर चालवतोय, त्याला झोप येते का, त्यांनी फार जांभई दिली तरी आपल्याला इथे कळतं की तो जांभया देतोय, मग त्याला आता थांबवायचं, चहा प्यायला लावायचा का, काय करायचं, किंवा सिगरेट ओढतोय का, किंवा मोबाईलवर बोलतोय का, किंवा अनऑथराइज स्टाफ घेतोय का, किंवा ड्रिंक केलेला आहे का त्यांनी, हे सगळं तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या थ्रू तुमच्या सेंट्रल कंट्रोल रूम मध्ये बसून कळतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या कम्युनिटी रेडिओ चॅनलच्या माध्यमातून श्रीदत्त गायकवाड आणि महेश जगताप यांच्या सहकार्याने गर्जन टेस्टेड मराठी ग्लोबल हा उपक्रम यशस्वीरित्या पुढे नेत आहे. एक महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंतचे सर्व कार्यक्रम आपल्याला गर्जे मराठी ग्लोबलच्या यूट्यूब चॅनलवर ऐकता येतील. हा प्रवास इथेच थांबणारा नाही. पुढील अनेक आठवडे अशीच ज्ञानाची दीपशिखा प्रज्वलित ठेवत
आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊ. धन्यवाद.